ते बोलतात ते एकदम अर्थात बरोबरच आहे, त्यांचं रीडिंग तर तुम्हाला माहितीच आहे. पण त्याच सोबत जे ऑपरेशन देवेंद्र चालू आहे ह्या महाराष्ट्रामध्ये, ते महाराष्ट्रालाच काय देशाला खूप धोकादायक आहे. कारण जी काही एक राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे आपल्या राज्यामध्ये, तुम्ही पहा, तुम्ही साधे नागरिक म्हणून, तर तुम्ही एक मिनिटं पत्रकार आहात मनातून विसरून जा, आम्ही राजकारणी लोक विसरून जा, पण नागरिक म्हणून जे काही या राज्यामध्ये चाललंय, पक्षांची तोडफोड असेल, पैसे देऊन आमदार विकत घेणं असेल, निर्लज्जपणे ह्या आज बॅनरवर उद्या त्या बॅनरवर माझ्यासोबतच तुमच्यासोबत, हा जो काही निर्लज्जपणा चाललाय, ही जी काही चोरी चालली आहे, किती राजकारण करायचं, काय त्याला पातळी आहे की नाही, किती खालती जायचं त्याला काही पातळी आहे की नाही. आणि हे सगळं होत असताना देशाची आर्थिक स्थिती काय आहे, राज्याची आर्थिक स्थिती काय आहे, नोकऱ्या आहेत का, तुमचं जीवनमान सुधारतंय का, ह्याच्यावर कुठेही सरकार म्हणून, शासन म्हणून लक्ष नाही देणं. कालच जी घटना घडलेली आहे, एका 11 वर्षाचं मुलाचा जीव गेलेला आहे, पण कुठेही काही चर्चा नाही. नुसतं हंगामा करायचा, आमदार विकत घ्यायचे, पक्ष फोडायचे, हे घाणेरडं राजकारण मिंदेंच्या टोळीने असेल किंवा भाजपने सुरू केलेलं आहे. कुठे ना कुठेतरी ह्याच्यावर आपल्याला विचार करण्याची वेळ आली.